काढून वचू नका. अचानक प्रकाश परत आयलो. खोली रिकामी, पण मिलिंद गायब. फक्त जमिनीवर एक शंख पडलेलो, त्यावर ओलसर हाताचो ठसा. भीतीन वेडे झालेलो रोहित आणि संकेत खाली धावत आले. घराबाहेर येताच समुद्र प्रचंड खवळलो असलो, जणू काही रागान उसळलो. गावात परतल्यावर लोकांनी शांतपणे सांगितलं, खूप वर्षांआधी वादळात मोठ्या बापूंच्या घरात 5 पोरं अडकली. ते खेळत असताना घराचा भाग कोसळलो. त्यांचा खेळ अपूर्ण राहिलो. रोहित काही बोललो नाही. त्या रात्रीनंतर त्याची झोप उडाली. दर राती त्याका शंख शिंपल्यांचा आवाज ऐकू लागलो. त्याच्या खोलीच्या जमिनीवर ओलसर पावलांचे ठसे दिसू लागले. एक रात्री तो अचानक जागो झालो. त्याच्या पलंगाजवळ 5 सावल्या उभ्या असल्या. हळूहळू एक 6वी सावली तयार झाली. त्या सावलीन कुजबुजलं, आता तू आमच्यातलो एक. दुसऱ्या दिवशी रोहित गायब. त्याच्या खोलीत फक्त एक शंख सापडलो आणि भिंतीवर ओल्या हातांचे 6 ठसे. आजही देवगडच्या त्या घरात पौर्णिमेच्या राती मंद निळो प्रकाश दिसता. लोक म्हणतात आता तिथे 6 पोरं गोल बसून खेळतात आणि जर कोण राती तिथे गेलो तर खेळ पुन्हा सुरू होता. कारण काही खेळ कधीच संपत नाहीत.